पीक विमा संदर्भातील मोठी आणि महत्त्वाची अपडेट. जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होती, अशा वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता प्रतीक्षा संपलेली आहे. त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज बँकेकडून पाठवण्यात येत आहे, म्हणजेच या पीक विम्याचे पैसे बँकेमध्ये जमा झाले अशा प्रकारचा मेसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे. आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरण होणार आहे, प्रति हेक्टर किती पीक विमा जमा करण्यात आला, अशी जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत. त्या अगोदर बघा, काही शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे त्यांच्या खात्यात अद्याप हा पीक विमा जमा झाला नाही. तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा झाला नसेल तर काय करायचं जमा होण्यासाठी? कारण कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती हे तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, ज्या शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा झाला अशा शेतकऱ्यांना वाढून पीक विमा देण्यात येईल का, अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. तर बघा, सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की कोणत्या बँक खात्यात हा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे, कोणत्या बँक खात्यात हा पीक विमा जमा होणार नाही. तर बघा, पहिले बँक आहे ज्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते आहे. या बँकेमध्ये पीक विमा जमा करण्यात आला. तुम्हाला या बँकेकडून मेसेज नसेल आला तर तात्काळ हा बँकेत जाऊन तुम्हाला आपल्या बँक पासबुकला एंट्री करून घ्या आणि आपला अकाउंट बॅलन्स हे चेक करून घ्या. बऱ्याच शेतकऱ्यांना या बँकेचे जसं की पीक विमा जमा झाला आहे, परंतु बँकेचा काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत नाही. त्यामुळे हा बँकेमध्ये तुम्हाला जाऊन हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. बँकेमध्ये तुमचं खातं असेल किंवा अन्य दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर बँकेमध्ये जाऊन आपल्या पासबुकला एंट्री करून घ्या किंवा विम्याचे पैसे जमा झाले का. दुसरी बँक आहे HDFC बँक. ही जसं की बँक प्रायव्हेट बँक आहे, म्हणजेच खाजगी बँक आहे. या बँकेमध्ये देखील पीक विमा जमा करण्यात आला. तिसरी बँक आहे ICICI बँक. तर चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. सहावी बँक आहे बँक ऑफ बडोदा. सातवी बँक आहे कोटक महिंद्रा बँक. याचबरोबर अशा काही राष्ट्रीयकृत बँक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टर कुणाला 15,000 तर कुणाला इथं प्रति हेक्टर 10,000 रुपये किंवा 10,000 रुपयाच्या खाली देखील भरपूरशा शेतकऱ्यांना जमा झाला आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयाच्या आत खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा झाला. परंतु या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असेल, तुमच्या आधार कार्डला किसान कार्ड लिंक असेल, हे दोन पुरावे तुमच्या बँक पासबुकला लिंक असेल किंवा विम्याच्या जर का तुम्ही अर्ज केला असेल तर त्या अर्ज करताना हे दोन डॉक्युमेंट भरताना जसं की तुम्ही दिले असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास काही अडचण नाही. याच आपण न्यूजपेपरमध्ये बघितलं होतं 2024च्या पीक विम्यासाठी फार्मर ID अनिवार्य इथं यामध्ये सांगण्यात आलं होतं. कृषी विभागाच्या मार्फत या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्थात पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर ID इथं अनिवार्य सांगण्यात आलेलं होतं. न्यूजपेपरमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर ID काढून घ्या. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेचा अर्ज करताना जे बँक खातं दिलं असेल त्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होतोय, अन्यथा दुसऱ्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात नाही. याचबरोबर भरपूर शेतकरी कमेंट करत आहे, यील्ड बेस हे जसं की 0 दाखवत आहे, अमाऊंट 0 दाखवत आहे, तर पीक विमा जमा होणार का? तर त्याचा अर्थ असा होतो की पीक विम्याचे इथं मूल्यांकन झाले नाही किंवा तुमच्या क्षेत्रात नुकसानीचे प्रमाण किंवा कंपनीच्या निकषानुसार अपुरे झाले आहे. त्यामुळे तुम्हाला पीक विमा रक्कम इथं मंजूर झालेली नाही किंवा डेटा अपडेट झाला नाही. अनेक वेळा इथं सरकार किंवा कंपनीकडून माहिती अपलोड इथं उशिरा होत असतो किंवा पीक विमा तुम्हाला मिळाला नाही तर ते चेक करण्यासाठी तहसील ऑफिस किंवा कृषी विभागाच्या ऑफिसला तुम्हाला चौकशी करून घ्यायची आहे. अधिकृत माहिती मिळून शकते. प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेत तुम्हाला ज्या काय करायचं आहे की वेबसाईटवरती किंवा मोबाईलवरती तुम्ही ॲपच्या माध्यमातून अर्ज क्रमांक, आधार नंबर टाकून तिथे तुम्हाला याबद्दल सविस्तर अपडेट बघून घ्यायची आहे. आता आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात हा पीक विमा जमा करण्यात आला, कोणत्या जसं की जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झाला नाही. कृषी विभागाकडून कोणती सूचना देण्यात आली ज्या शेतकऱ्याला अद्याप पीक विमा जमा झाला नाही तर अशा पीक विमाचे पैसे जमा करण्यात येणार आहे, अशी कृषी विभागाच्या मार्फत इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पीक विमा रक्कम 800-900 कोटी रुपये इथं वाढवली जाणार आहे. अखेर ही रक्कम 800 कोटी रुपये वाढवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येईल. याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातून जसं की पीक विमा वितरण करण्यात येणार आहे तर त्याची यादी देखील आपण बघणार आहोत. पहिला जिल्हा आहे भंडारा, दुसरा जिल्हा आहे सोलापूर, तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर, चौथा जिल्हा आहे नाशिक, पाचवा जिल्हा आहे जळगाव, सहावा जिल्हा आहे
इथं पुणे 7वा जिल्हा आहे, इथं गोंदिया 8वा जिल्हा आहे, कोल्हापूर 9वा जिल्हा आहे, इथं जसं की धाराशिव. तर या जिल्ह्यामध्ये जसं की कॅल्क्युलेशन झालं नव्हतं, परंतु आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू झालं आहे. बाकी याबद्दल काही नवीन अपडेट येईल तर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर पीक विम्या संदर्भातील अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती आज आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.